नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. विंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. पितृपक्ष संपून नवरात्र उत्सवाला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे. देवीच्या 9 रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते. हिंदू धर्मातील हा मोठा सणोत्सव असल्याने या काळात देवीची विधिवत पूजा केली जाते. 9 दिवसांचे नवरात्र व्रत अनेक जण या काळात करतात. घटस्थापनेने या उत्सवाची सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी नवरात्र उत्सव संपतो. पण हा नवरात्र उत्सव आपण का करतो यामागची पौराणिक पार्श्वभूमी जाणून घेऊया. देवीची नवरात्र आपण साजरी करतो कारण शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तिने महिषासूर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केलं आणि त्याचा दारुण पराभव करून 10व्या दिवशी विजयश्री मिळवली. म्हणूनच विजयादशमी आपण साजरी करतो. या विजयोत्सवाची आठवण म्हणून नवरात्रीचे 9 दिवस आणि दसऱ्याचा 10वा दिवस आपण देवीची पूजा अर्चा करतो, जागरण करतो, दानधर्म करतो आणि उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भोंडला, गरबा, दांडिया असे खेळ खेळत असतो व आपला आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो. महिषासूर राक्षसाचा नाश करण्यासाठी अवतार घेणाऱ्या माता दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये नवरात्र उत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातो. 9 दिवस देवीच्या 9 रूपांची मनोभावे पूजा केली जाते. महिषासूर राक्षसाचा वध करून देवीने वाईटावर विजय मिळवला होता. याच कारणास्तव देवी दुर्गाला वंदन करून देवीच्या नवदुर्ग रूपांची पूजा या नवरात्रीत केली जाते. स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणूनही नवरात्राकडे पाहिले जाते. या काळात स्त्री शक्तीला मान दिला जातो. नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची 9 रूपे पूजली जातात. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. हे घट 9 दिवस आपल्या घरात बसवले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी या घटाचे विसर्जन करण्यात येते. यंदा नवरात्र उत्सव केव्हा आहे, घटस्थापनेचा मुहूर्त नक्की कोणता आहे आणि देवीची विधिवत पूजा कोणत्या शुभ वेळेत करावी या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नवरात्र उत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि अश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होतो. यंदा नवरात्र उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याच दिवशी घटस्थापना केली जाईल. नवरात्र उत्सव समाप्ती 30 सप्टेंबरला नवमी असून यंदा 1 ऑक्टोबरला महानवमी आहे. महानवमी 1 ऑक्टोबरला असल्याने यंदा हा उत्सव 10व्या दिवशी संपेल. घटस्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता असेल तो जाणून घेऊया. सोमवार 22 सप्टेंबर 2025ला सकाळी 6:09 ते सकाळी 8:06 त्याचप्रमाणे अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 असेल. या काळात तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता. शास्त्रोक्त पद्धतीने घटाची मांडणी कशी करायची ते जाणून घेऊया. घट बसवतेवेळी आपल्या कुलदेवीच्या टाकाची पूजा करावी. दुर्गादेवीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करावा. पूजा केलेल्या देवीच्या टाकावर अभिषेक करावा व नंतर स्थापन करावा. स्थापना करण्यापूर्वी प्रथम एक पाट घ्यावा. त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश त्यावर ठेवावा. पाण्यात पैसे, सुपारी, फूल, गंध, अक्षत वाहावे. तांब्यावर गव्हाने भरलेले एक लहान तामण ठेवावे. त्यात देवीचा टाक ठेवावा. आता हळद, कुंकू, गंध, फूल यांनी पूजा करावी. या दिवशी गव्हाचे जास्त महत्त्व असते. पाटापुढे शंख, घंटा ठेवावी. खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाळलेली काळी माती टाकून पुन्हा गहू,
माती, पुन्हा गहू, त्याचप्रमाणे जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी असे सप्तधान्य पेरावे. मध्ये तेलासारखे भांडे ठेवून त्याची पूजा करावी. यात पाणी, हळद, कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडावी. कलशाची पूजा करावी. पाटावर रांगोळी काढावी. कारळ्याच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ करावी. ही फुले मिळाली नाहीत तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत 9 दिवस घटावर रोज एक याप्रमाणे बांधावी. यानंतर गणपती आणि घरातील देवतांची पूजा करावी. महादेव, शिवशंकर आणि ब्रह्मदेवांचे स्मरण करावे. यानंतर भगवती देवीची पूजा करून दुर्गा सप्तशती पठण करावी. दुर्गा सप्तशती 3 भागात विभागले असून पठण करताना एका चरित्राचे वाचन करावे. या 10 दिवसात सप्तशतीचे पाठ वाचून त्यातील मंत्रजप करून देवीच्या विविध शक्तिरूपाची पूजा केली जाते. यात शांती, क्षुधा, तृष्णा, निद्रा, लक्ष्मी, सरस्वती, सावली, वात्सल्य ही सगळीच रूपं शारीरिक आणि मानसिक बळ देतात. म्हणून या सप्तशतीतील सिद्धमंत्र म्हटले जाते. कुंकुमार्चन केले जाते. कुमारिकांचे पूजन केले जाते. सवाष्ण ओटी भरून घेतली जाते. तसेच 9 दिवस देवीची आरती म्हणून ओटी भरून जोगवाही मागितला जातो. काही जण उपवास करतात, कोणी अणवाणी चालतात, कोणी नामस्मरण करतात, कोणी स्तोत्रपठण करतात. भौतिक सुखातून मन वळवून अध्यात्मात भगवंत चिंतनात वेळ घालवावा आणि ऊर्जा संपादन करावी हा त्या कृतीमागचा हेतू असतो. घटस्थापना तर आपण सर्वजण करतो, पण या घटस्थापनेमागचा नेमका अर्थ कोणता आहे तो जाणून घेऊया. नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात. त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते. हा घट मातीवर ठेवून त्या मातीत सप्तधान्य पेरले जातात. 9 दिवसात सर्वात अधिक फोफवणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणते पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो. उपासनेचाच एक भाग म्हणून या ऋतूमध्ये सर्वात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक याप्रमाणे 9 दिवस घटावर बांधल्या जातात. 10व्या दिवशी पूजेचे उद्यापन करून तो घट हलवला जातो. निसर्गाने जे काही दिले आहे ते सर्व जतन करून संवर्धन करण्याचा बोध या घटस्थापनेच्या कृतीतून मिळतो. पावसाचे पाणी घटासारखे अडवून पाणीसाठा केला तर दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवणार नाही हा संदेश मिळतो. थोडक्यात काय तर घटस्थापना ही देवीची उपासना करण्यासोबतच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक परंपराच आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.